नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे पवन एग्रोटेक यूट्यूब चॅनलमध्ये। शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे। महाराष्ट्र शासनाने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 साठी तब्बल 15 कोटी 80 लाख रुपयाचा निधी मंजूर केला आहे। त्यामुळे राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। विशेष म्हणजे हवामान बदलामुळे नुकसान सहन करणाऱ्या भागातील शेतकऱ्यांसाठी या प्रकल्पाअंतर्गत अनेक कामांना आता गती मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने 12 मे 2026 रोजी हा महत्त्वाचा जी.आर. जारी केला आहे। या जी.आर. मध्ये स्पष्ट सांगण्यात आले आहे की राज्यातील 21 जिल्ह्यांमधील 7201 गावांमध्ये हा प्रकल्प राबवला जात आहे। यामध्ये छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, धाराशिव, लातूर, नांदेड, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, हिंगोली, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा, वर्धा, जळगाव आणि नाशिक या जिल्ह्यांचा समावेश आहे। शेतकरी मित्रांनो, या प्रकल्पासाठी सन 2026-27 या आर्थिक वर्षात एकूण 442 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। त्यामध्ये केंद्र आणि राज्य शासनाचा निधी समाविष्ट आहे। आता नवीन जी.आर. द्वारे अतिरिक्त 15 कोटी 80 लाख रुपयाचा निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे। शासनाने हा निधी तात्काळ उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत। या निधीचा वापर हवामान बदलाशी जुळवून घेणारी शेती, पाण्याचे व्यवस्थापन, आधुनिक शेती तंत्रज्ञान, शाश्वत शेती आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी विविध कामावर केला जाणार आहे। म्हणजेच पुढील काळात अनेक गावांमध्ये नवीन कामांना सुरुवात होऊ शकते। विशेष म्हणजे सरकार आता या प्रकल्पावर काटेकोर लक्ष ठेवणार असून खर्चाचा अहवाल वेळोवेळी सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहेत। शेतकरी मित्रांनो, तुमचे गाव या प्रकल्पामध्ये असेल तर पुढील काळात विविध योजनांचा फायदा मिळू शकतो। त्यामुळे कृषी विभागाकडून येणाऱ्या नवीन अपडेट्सकडे लक्ष ठेवणे महत्त्वाचे ठरणार आहे। आणि मित्रांनो, या योजनेसाठी अर्ज कसा करायचा, कोणकोणते शेतकरी पात्र असणार आणि कोणकोणते घटक यामध्ये मिळणार आहे हे आपण पुढील व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत। त्यामुळे अशा शेतीविषयक नवीन जी.आर. आणि योजनांच्या अपडेटसाठी पवन एग्रोटेक यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा। धन्यवाद।